तो जादूगार होता तुम्ही है ना. पहिले जादूगार होती बर. बंगाली पिंपळ्याला. हा बंगालवरून शिकून आलती ती. हा जुने जादूगार. बर. त्याच्या त्याच्या पहिलं गावाचं नाव काय होतं आपले? जागिरी पिंपळा. जहागिरी पिंपळा. हा. त्याच्यावर बंगाली आणि ते जादूगार शिकून आल्यामुळं बंगाली पिंपळा नाव पडलं. पिंपळा जहागीर म्हणून गावाचं नाव होतं. गावात एक जहागीरदारी होती आमच्या एका मुस्लिम समाजाला आणि त्यांच्या नावावरून गावाचं नाव जहागीर होतं, पिंपळा जहागीर. पण कालांतराने आमचे पूर्वज सांगतात की इथं बंगालचे जादूगार आणि इथल्या जादूगारामध्ये युद्ध झालं. त्याच्यात बंगालच्या लोकांचा पराभव झाला. तेव्हापासून गावाचं नाव बंगाली पिंपळा असं पडलं. पडलेलं माहिती आहे तुम्हाला? जादूगार होते जुने. कोण होता जादूगार बरं? आपल्या गावात बंगाल पिंपळा नाव कशाने पडलेलं माहिती आहे तुम्हाला? नाही राव. बरं. तुम्हाला? तुम्हाला? एका बंगाली लोक होते पहिले जादूगार त्याच्यामुळे पडलं. बरं. जादूचं बंगाली पिंपळा म्हणून. बरं. बंगाल पिंपळा नाव कशाने पडलेलं आपल्या गावाचं? तो जादूगार होता तुम्ही है ना. कुणाचा? जादूगार होता ना. मला नाही आठवत. म्हणले बघा जादूगार होता म्हणून नाव पडलं असं म्हणते तो. जहागीरी पिंपळा का काहीतरी आहे असं ना म्हणतात इथं. त्याचा आता जादूगार होता ना. गावचं बंगाल पिंपळा नाव कशाने पडलं माहिती आहे तुम्हाला? जादूचं गाव होतं. बरं. पिंपळ्यात बंगालची लोक विद्या घेऊन आलते. बरं. गावात काही लोक शिकले. बरं. ती विद्या आपल्या गावात बी चालू झाली. तर बंगाल पिंपळा नाव त्याच्यामुळे पडलं. आपल्या गावचं नाव बंगाल पिंपळा नव्हतंच, हां. जहागीर पिंपळा होतं. बरं. इथं निजाम काळात जहागीर होती या गावाला, त्याच्यामुळं जहागीर पिंपळा असं नाव होतं. त्याच्यानंतरच्या काळात इथलचे काही लोक बंगालला जाऊन जादू शिकून आले आणि ते जादूचे प्रयोग केल्यामुळं बंगाल पिंपळा नाव पडलं.